वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। तो भगवान की जय। वारू परी धावे काल, तद्रूप शरीर बोल, अस्थिर जग विशाल, कोण कोठील सांगावी, मी कोठोनी आले, कवनाची कवनस्थळ बोले, हे प्रश्न फुकट झाले श्री सावता महाराज। अवयव आणि शरीर कैचा संबंध प्रकार, 30 गुण एकत्र समग्र मग शरीर बोलती। शरीरे शरीरांची प्राप्ती, तुझ मज समान गती, तव शरीरी पाहासी आत्मज्योती, तैसी पहा माझ्यात, तुझा आहे समदृष्टी थोर, मग कवन कोठील का विचार, नाशे अभेद ज्ञान थोर, तुम्ही या उत्तरी। श्रीराम मंदिर संस्थान समतानगर सेलू येथे श्री संत सावतामाळी चरित्र या ग्रंथाचं अध्ययन चालू आहे। 10व्या अध्यायामध्ये 130 क्रमांकाच्या ओवीपासून आपलं चिंतन चालू आहे। सावता महाराजांना वासंती सांगते, वाऱ्यासारखा हा काल गमन करत आहे। काळाची गती फार विचित्र आहे। काळ कोणासाठी थांबत नाही, म्हणून दौडा जाय रे समय का घोडा। राम नाम से तूने बंदे, क्यों अपना मुँह मोड़ा, राम नाम से तूने बंदे, क्यों अपना मुँह मोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा। ही काल गती ही कोणाच्याही लक्षात आलेली नाही आणि काल परत्वे देहामध्ये बदल होत असतो। मग कोण भेटील हे गती, कैसी बोलावी सांगाजी, तैशा या देहावस्था असती, तशा या देहाच्या अवस्था आहेत। ह्या क्षणाला देहाची स्थिती बदलत असते, म्हणून तुकोबराय सांगतात, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा। कारण पाण्यावरचा बुडबुडा कधी फुटेल काही सांगता येत नाही, ते फुटणार आहे हे निश्चित आहे। तसं देह जाणार आहे हे निश्चित आहे, पण कधी कुठं केव्हा कोणाचा कसा देह पडन हे मात्र निश्चित नाही। म्हणून परीक्षिती राजाला 7 दिवसाची गॅरंटी होती की 7 दिवसानंतर तक्षक नावाचा सर्प दंश होऊन त्या परीक्षिती राजाचं शरीर सुटणार होतं। मग मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी काय उपाय आहे, म्हणून गोदा नदीच्या काठी परीक्षित राजानं 88,000 ऋषीमुनींचा समुदाय जमा केला। ब्रह्मचर्चा सत्र सुरू झालं आणि मृत्यूच्या दुःखातून पार पडण्यासाठी काय उपाय आहे हा त्यांनी मार्ग विचारायला सुरुवात केली। अकस्मात शुकाचार्यांचं आगमन झालेलं आहे आणि शुकाचार्य दुधाची धार बकिटीत पडेल इतकाच वेळ थांबतात हे माहीत होतं। म्हणून परीक्षिती राजानं शुकाचार्यांचं स्वागत केलं, आदर सत्कार केला, आसन दिलं बसायला आणि प्रश्नावर प्रश्न टाकायला सुरुवात केली। त्यावेळेस शुकाचार्य सांगतात, परीक्षित जरा दम घे, श्वास घे, तुझ्या मनातले सगळे प्रश्न त्यांचे उत्तर दिल्याशिवाय मी तुला उठू देणार नाही आणि तुझं मन निशंक झाल्याशिवाय मी इथून उठणार नाही। म्हणून हा प्रश्न उत्तराचा कार्यक्रम श्रोता आणि वक्ता अन्न पाण्या वाचून 7 दिवस चालला आणि 7व्या दिवशी शुकाचार्यांनी श्रीगुरूंनी विचारलं परीक्षिती राजाला, परीक्षित आता तुझा काय मनोगत आहे, तुम्हाला काय वाटत असतं? तर त्यावेळेस परीक्षिती राजांनी दिलेलं उत्तर फार समर्पक आहे। शुकाचार्य विचारल्यानंतर सांगतात परीक्षित की गुरुदेव, ज्या शरीरामुळे मला मृत्यूची भीती माझ्या अंतकरणात वाटत होती, तो देह मी नाही, माझा नाही आणि खरा नाही, त्यामुळं मृत्यूसुद्धा खोटा आहे आणि ही मृत्यूची भीती निघून गेल्यामुळं मी बिनधास्त झालो। अभयत्व तुम्ही प्रदान केलेला आहे, तुम्हाला कोटी कोटी नमस्कार। म्हणून केले उपकार सांगो मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभयदान गा। म्हणून साधुसंत आपल्याला अभयत्व प्रदान करतात आणि मग संसारामध्ये प्रवर्त करतात, म्हणजे संपूर्ण समाधी देतात आपल्याला। ज्ञानोबरायांनी ती समाधी आपल्याला दिलेली आहे। समाधी संजीवन हरिपाठ ही चालती बोलती समाधी ज्ञानोबरायांनी तुम्हाला आम्हाला आपल्या भाषेमध्ये समजावून सांगितलेलं आहे।
ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखचिवरी होऊ दे या जगा. म्हणून वासंती सांगतात वारूपरी धावे काल तद्रूप शरीर बोल अस्थिर जग विशाल कोण कोठील सांगावे. मी कोठोनी आले कवनाची कवन बोले मी कुठून आलेली आहे कोणाची कोण आहे कुठलं ठिकाण आहे. हे प्रश्न तुमचे फुकट झाले श्री सावता महाराज. तुम्ही मला हे प्रश्न केले होते हे तुमचे प्रश्न फुकट गेले. अवयव आणि शरीर शरीर आणि अवयव यांचा काय संबंध आहे. हात पाय डोकं आणि हे धड यांचा काय संबंध आहे. हे धडधड 6 तुकडे आहेत. एका मिनिटाला 15 श्वास येतात आणि जातात म्हणजे 15 तुकडे. मनाचे अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग करू जाता संग तव तव होयती बाधक. या अनंत बुद्धीचे अनंत तरंग आहेत. एक दिल के तुकडे 1000 हुए कोई यहाँ गिरा कोई वहाँ गिरा. तुम्ही कोणते तुकडे त्याच्यातला आपण कोणताच तुकडा नाही. सगळ्या तुकड्याला जाणून आपण अखंड मंडलाकारम व्याप्तैनम चराचरम म्हणून आपण अखंड परमात्मा आहोत. ही आपली वास्तविकता आहे. 30 गुण एकत्र समग्र मग शरीर बोलती म्हणजे 30 गुण एकत्र आलेले आहेत. आपण पंचीकरणामध्ये माग पाहिलेले अधिभूत अधिदेवत अधिदेवता अधिभौतिक आहे ना. म्हणजे हे 30 गुण मिळून हे शरीर तयार झालेलं आहे. त्याच्यातला कोणता तुकडा आपण आहोत. 82 तत्वाचा जागृतीचा व्यवहार चालू आहे. म्हणून जागृत अवस्था नेत्रस्थान श्रीराम गुरु पंचीकरणामध्ये सांगतात की जागृतीचा व्यवहार याला आधार काय आहे तर डोळा आहे. नैन है तो चैन है नहीं तो बेचैन है. म्हणून सगळा व्यवहार डोळ्यावर आहे. म्हणून जागृतीमध्ये डोळ्याला महत्त्व आहे. म्हणून इथे सांगतात आणि तो डोळा आपण नाही. डोळा आपण का डोळ्याद्वारे पाहणारे आपण. डोळ्याद्वारे रूपाला अंतकरणात पाहणारे आपण. मग आपण डोळा नाही रूप नाही आणि ते अंतकरण सुद्धा नाही तर यांना जाणून यांच्याहून वेगळे आहोत. असं अवयव आणि शरीर कैचा संबंध प्रकार 30 गुण एकत्र समग्र मग शरीर बोलती. शरीरे शरीरांची प्राप्ती तुझ मज समान गती. जसं शरीर आहे तुम्हाला तसंच मलाही एक शरीर आहे आणि या शरीरानंच शरीर मिळत असतं. मानवी शरीरामध्येच शरीर मिळण्याची ताकद आहे. येणेची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरापडे. याच शरीरानं शरीराला येणं संपवता येतं. म्हणून जीवाला लागलेला रोग कोणता असेल तर शरीर मिळणं हाच जीवाला लागलेला रोग आहे. आणि तो रोग निवृत्त कोण्या देहामध्ये होतो या नरदेहामध्ये होतो. म्हणून नरदेह श्रेष्ठ आहे. तुझ मज समान गती तव शरीरी पहासी आत्मज्योती तैसी पहा माझ्यात. आणि या शरीराचं अधिष्ठान या शरीरामध्ये जे चैतन्य आत्मज्योती प्रगट आहे ती माझ्याही शरीरामध्ये आत्मज्योती प्रगट आहे. आणि तुमची आत्मज्योती आणि माझी आत्मज्योती दोघांची एक ज्योती आहे. म्हणून तुझ मज ऐसी परी जैसे तरंग सागरी. देवा तुझं आणि माझं नातं कसं आहे. तू समुद्र आहेस तर मी तरंग आहे. आणि तरंग समुद्राहून कधी वेगळा आहे हो कधीच नाही. तसं जीव देवाहून कधी वेगळा आहे हो कधीच नाही. तसं आपण देवाहून कधी वेगळे आहेत हो कधीच नाही. आणि कधी असं लक्षात घेतो कधीच नाही. तुझा हे समदृष्टी थोर मज कवन कोठील का विचार. तुमच्या ठिकाणी सावता महाराज समदृष्टी आहे. तुम्ही सगळ्या जीवामध्ये परमात्मा एक पाहतात. मग तुम्ही मला असा प्रश्न का विचारला की तुम्ही कुठून आला म्हणून. नाशे अभेद ज्ञान थोर तुम्ही या उत्तरे. या मी आणि तू या उत्तरानं अभेद ज्ञान मध्ये काय होतो भंग पावतं ते नष्ट होत असतं. शत्रू मित्री वागे सम. शत्रू मित्रासोबत जर सारखं वागत असतान हे प्राप्त होय मी माझे नशे भ्रम. मी माझं जर आपल्या अंतकरणामध्ये भ्रम नसेल कार्यसाधी यथाक्रम परिमुक्त अंतर. आणि जर अशा क्रमानं जर आपण आपलं कार्य साधून घेतलं
तर तो अंतकरणातून कसा आहे? जीवनमुक्त आहे. धर्म अर्थ काम मोक्ष हे प्राप्त होय प्रत्यक्ष, परी अंतर सर्व साक्ष दीप प्रकाशा परी. परंतु अंतकरणामध्ये अलिप्त राहून सगळ्या वस्तूंना प्रकाशन करणं असा जो प्रकाशक आहे तो खरा जीवनमुक्त आहे. कारण त्यानं धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारी मुक्त्या पुरुषार्थ संपादन केलेले आहे. तोची मुक्त खरा येर आसक्त पसारा, तोच एक मुक्त आहे आणि बाकी सगळा पसारा आहे. प्रिय अप्रिय विचारा नसे थार अंतरी, हे आपल्याला प्रिय आहे हे आपल्याला आवडत नाही असा विचार सुद्धा त्याच्या अंतकरणात नसतो. प्रिय अप्रिय दुर्बल प्रबल याचा जो करी तसे खल, हे आवडतं मला हे मला आवडत नाही, हा कसा आहे? प्रबळ आहे, शक्तिमान आहे, हा शक्तिहीन आहे, असा अंतकरणामध्ये ज्याच्या घोळत असतो विचार, तो नसे मुक्त अमोल संसारी जाणावा. तो मुक्त नसून तो बद्ध आहे असं जाणावं. जो स्वतः नसो निमुक्त, जो स्वतः मुक्त नाही, मुक्तत्वाभिमान घेत फुकट, त्या फुकट त्याचा बोध होत स्त्री पुत्राधिकी जो रमे. जो स्त्री पुत्र घर याच्यामध्ये रमतो आणि फुकट मुक्तीचा अभिमान धरतो तर त्याचा तो बोध फुकट जात असतो. म्हणून इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितीची ना. म्हणून हे आपल्या अंतकरणातले जे संशय आहेत ते दूर करण्यासाठी इंद्र चंद्र देव हे समर्थ नाही येत. म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरु शिवाय आपल्याला संसार सागरातून भवसागरातून पार पडण्याला दुसरा कोणी समर्थ नाही. का? कारण हेच बद्ध आहेत तर हे आपल्याला काय मुक्त करते? आडातच नाही तर पोहऱ्यात येईन कसा. तसं ह्यांच्याच अंतकरणातले संशय दूर झाले नाही तर आपल्या अंतकरणातले संशय दूर कसे करते? म्हणून सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेची सकारात्मक शब्द वापरलेले, याच्या शिवाय पर्याय नाही. म्हणून मजरधये सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषे अति आदरू विवेकावरी. म्हणून गुरुवर्य बापूराव महाराज सांगतात की सद्गुरू आपल्याला काय करतात? सद्गुरू सांगतात की तुम्ही आम्हाला तुमच्या हृदयामध्ये स्थान दिलं हे चांगलं झालं, पण तुम्ही तुमच्या ठिकाणी असलेल्या विवेकावर आदर ठेवा. आणि विवेकानं काय होत असतं? हा संपूर्ण संसार खोटा ठरतो आणि तुम्ही ब्रह्मरूप ठरता, म्हणजे मृत्यू खोटा ठरतो. आणि ज्यानं मृत्यूला जिंकलं तो खरा शूर आहे. जिंकावा संसार येणे नावे तो शूर, त्याला शूर म्हणावं, असं हे शूरत्वाचं लक्षण आहे. प्रिय स्थान आत्मा स्थूर, प्रिय म्हणजे स्त्री पुत्र धन घर याच्यामध्ये सगळ्यामध्ये प्रिय कोण आहे? परम प्रीतीचा विषय कोण असेल तर ज्याला तोच आहे. म्हणून उद्दालक मुनी आपल्या मैत्री पत्नीला सांगतात, हे मैत्री, मी जे तुला आवडतो ना ते माझ्यामुळं नाही तुझ्यामुळं, आणि तू जी मला आवडते ना तुझ्यामुळं नाही माझ्यामुळं. म्हणजे परम प्रीतीचा जो विषय आहे ना तो ज्याला तोच आहे. फक्त आपण भाषा करतो की मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, पण खरं प्रेम जो कोणी ज्याचं त्याच्यावरच करत असतो. सगळ्याला आपला जीव प्यारा आहे. म्हणून गुरुदेव हमारा प्यारा है सिद्ध जगत उजियारा. गुरुदेव की महिमा न्यारी जड बुद्धी चेतन करदारी. जड देहाला मी म्हणायला लावणारी ही बुद्धी, याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झाला. आता मात्र ती बुद्धी या देहाला मी माझं आणि खरं समजायला स्वीकार करत नाही, कारण हा काय आहे? हा भास आहे. म्हणून तुकोबराय सांगतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्य लाठाव स्मशानीचा. हे शरीर काय आहे तर हा शरीर प्रेत आहे. कोणाचं शरीर कधी कुठं केव्हा प्रेत आहे? कोणाचंही केव्हाही कुठेही कधीही शरीर प्रेत आहे. आणि आपण असं कधी लक्षात घेतो? कधीच नाही. याचं कारण आहे याला आडवा अभिमान येतो आणि या अभिमानामुळे आपल्याला आपलं देवत्व लक्षात येत नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहम आकार, मी आकारवान आहे अशी जी अंतःकरण वृत्ती आहे तिला अहंकार म्हणतात.
आणि ही सूक्ष्म आहे, ही डोळ्यानं दिसत नाही. मनच डोळ्यानं दिसत नाही बाबा, तर वृत्ती कशी दिसल? आणि त्या वृत्तीला प्रकाशन करणारे तुम्ही सूक्ष्म परमात्मा आत्ता इथं प्रगट आहेत. म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष आहात. म्हणजे तुमचं प्रत्यक्ष जितकं सूर्यप्रकाश डोळ्यानं प्रत्यक्ष आहे, तितकाच तुम्ही डोळ्यानं न दिसून प्रत्यक्ष आहेत. करतळी आवळे तैसा हरी. तळ हातावर जितका आवळा डोळ्यानं दिसून प्रत्यक्ष आहेत, तितकाच तुम्ही डोळ्यानं न दिसून आवळ्याला जाणणारे प्रत्यक्ष आहात. म्हणून तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे, हे प्रमाण आहे की तुम्ही प्रत्यक्ष आहात, आत्मस्वरूप आहात. तो विषय मानी सत्यसार भोग प्रकार जगाचे. हा ज्याच्या अंतकरणामध्ये विचार नाही आणि तो विषयालाच सत्यत्व देऊन भोग प्रकाराला भोगामध्ये, या जगातल्या भोगामध्ये आसक्त राहतो. तुझे स्वातंत्र्य मज न दिसे. बरं का, प्रिय स्थळ ज्या भेटले, म्हणजे इच्छित वस्तू ज्याला मिळाली त्याचे मन विषयी विटले. त्याचं मन विषयातून विटून गेलं आणि त्याला कोणती इच्छित वस्तू मिळाली, आत्मसुख ज्याला प्राप्त झालं, त्याला मग बाकीचे विषय आवडत नाही. कारण आत्मलाभासारिखे गोमटे काहीच न देखे. त्याच्यासारखं गोमट त्याला काहीच आवडत नाही. मुक्त साम्राज्य पावले त्या श्रेष्ठ ज्ञाताला. त्याला मुक्त साम्राज्य पावलेलं आहे, असा तो श्रेष्ठ ज्ञाता आहे, ज्ञानी आहे. म्हणून त्याची भूमिका कशी असते ज्ञानोबराय सांगतात. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची झाली स्थिर. त्याची बुद्धी स्थिर झाली आता. का 40x40चा आपला प्लॉट, एवढी बुद्धी संकोचित नाही राहिली. त्याची बुद्धी कशी झाली? हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची झाली स्थिर. किंबहुना चराचर आपणची झाला. आता चल अचल पशु प्राणी हे सगळं तोच झालेला आहे. म्हणून तो हरी नटलेला आहे. हरीची दासा हरिदा ही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. हरीच्या दासाला सगळं हरीच वाटत असतं. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. म्हणून तुझे स्वातंत्र्य मज न दिसे. तुमचं स्वातंत्र्य, तुम्ही कशाला स्वातंत्र्य म्हणतात हे मला काही दिसत नाही. शयन उपभोग मनी असे. तुमच्या अंतकरणामध्ये काम आसक्त आहे. तुमचं मन कामामध्ये आसक्त आहे, विषयामध्ये आसक्त आहे. स्त्री पुत्र भोग कालवश असे. हे स्त्री, हे पुत्र, हे भोग हे एकांतामध्ये शरीर सौष्ठ्यावर अवलंबून आहे. म्हणजे शरीर जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला भोग आवडतात, आणि शरीर जर तुमचं दुःखी असेल, रोग भरलेला असेल, तर तुम्हाला भोग सुद्धा आवडत. म्हणून रोगे भोगे जोडो निया दिले आणि का. म्हणून रोगानं काय झालेलं आहे, हे भोग ग्रसित झालेला आहे. म्हणून रोगानं हे शरीर ग्रसित झालेलं आहे. आणि हे रोग कशामुळं लागले? भोग घेतल्यामुळं. आणि भोग कसा घेतला? आवासावा खाल्ल्यामुळं हागवण लागली का खरंच खाल्ल्यानं हागवण लागती? खाल्ल्यानं हागू लागत नाही, आवासावा खाल्लं यानं. आपल्याला काय वाटत असतं, कवा बी खावं, किती बी खावं, कुठं बी खावं, कसं बी खावं, आणि आपल्याला रोगच होऊ नये. मग अशी आपली इच्छा आहे ना. मग असा एक प्रॉडक्ट ईश्वरानं निर्माण केलेला आहे, शुक्र अवतार, वराह अवतार. तिथं काही खा, किती खा, कवा खा, कसं खा, रोगच होत नाही. पाहिले का आपण डुकराचे दवाखाने? आणि माणसाची रांगाची रांगा लागले, हाऊसफुल झालेले दवाखाने. कशामुळं? आवासवा खाल्ल्यामुळं. म्हणून भोगे रोग जोडो निया दिले आणि का. अरुचिते हो का आता सगळापासून. देवा, तू माझ्यावर इतका उपकार कर की ह्या सगळ्या इंद्रियातून माझं मन काढ, विषयातून माझं मन काढ, आणि तुझ्या चरणामध्ये लागू दे. माझे सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. म्हणून माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी काही, धरोनिया बाही भवहा तारी दातारा. ही केलेली ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. कसे म्हणावे स्वातंत्र्य तू होसी कामातुर. हे पतिव्रता जाणे प्रकार. तू कामानं आसक्त आहेस, आणि ही पतिव्रता नारी जाणत असते. तिच्या अनुग्रही भोगसार स्वतंत्र थार कोठली. तिच्या अनुग्रहानं म्हणजे तिच्या संमतीनं आपल्याला भोग मिळत असतो. स्वतंत्रानं भोग कुठं मिळतो? दोघांच्या संमतीनं भोग होत असतो. म्हणून ही स्वतंत्रता कुठे?
काय आहे स्वातंत्र्य तुम्ही सांगा ना. तुझी प्राप्ती अप्रती व्यवहार, तुमची जी प्राप्ती आहे ती अप्राप्त व्यवहाराबद्दल आहे. सर्वस्वी परतंत्र आसार, हे सर्वस्वी परतंत्र आहे, आपल्या हातात नाही आहे. दारी आले अतिथी थोर भरपूर न देववे, आणि तुम्ही दारात आलेल्या अतिथीला भरपूर देत नाहीत. जे आचाट भांडखोर वर्गणी जमविती चतुर, जे भांडखोर आहेत, कवा बी भांडणं करतात, कुठं बी भजनात बी भांडणं करतात. तर वर्गणी जमविती चतुर, हे सगळे वर्गणी जमा करतात. इच्छा नसता देशी अपार, कसले स्वातंत्र्य तुझला, आणि तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही अपार देणगी देतात, मग हे तुमचं स्वातंत्र्य कसलं आहे. नोकर चाकरी कार्य करावे, कृषी कर्म सिद्धीश न्यावे, ते आडविती स्वभावे, कसे जाणावे स्वातंत्र्य. नोकर चाकर घेऊन आता शेतात काम करायला गडी लागतात ना, कापस वेचायला गडी लागतात. काय रोज आहे त्यांना? 250 रुपये 300 रुपये असा रोज देतो आपण. मग हे असं गडी लावून आपण शेतामधले काम करतो. कृषी कर्म सिद्धीश न्यावे, आणि सगळा कापूस इचून काढावा, मग तो माल तिथं नेऊन टाकावा, त्याची रसीद घ्यावी, ती बी नगदी पैसे येत नाहीत, त्याला एरझारा मारावा लागतात. मग आपलाच पैसा माल आहे ना, आपल्याच मालाचा पैसा आपल्याला ताबडतोब भेटतो का? चक्र मारावं लागतं. मग हे कृषी कर्म सिद्धीश न्यावे, ते आडविती स्वभावे, आता हे अडवणूकच नाही का स्वभावानं. कसे जाणावे स्वातंत्र्य, हे कसं स्वातंत्र्य आहे आपलं. भोजन आसन शयन ही सर्व पराधीन, म्हणजे जेवण करणे, झोप घेणं आणि बसणं हे सुद्धा पराधीन आहे. कारण आपण बसायला लागलो स्वतःच्या सत्तेनं का ईश्वरानं बसू दिलं म्हणून बसायला लागलो. आता हे 70 किलो वजनाचं शरीर आपण घरून इथं आणलं, तर हे आपण आणलं का हे आलं? हे आपण घेऊन आलो ना इथं. मग आपण घेऊन आलो आणि ह्याला बसवलं, मग आपण बसवणारे आहेत का बसलेले आहेत? आपण बसून ऐकायलो का न दिसून ऐकायलो? आपल्याला वाटतं आपण बसून ऐकायलो, पण खरं विचार करून पहा, आपण न दिसून ऐकायलो. कारण बसविलं शरीराला, बसलं शरीर आणि बसवणारे आपण. आत्ता इथं 2 झाले ना हो, बसलेलं शरीर आणि बसवणारे आपण, म्हणजे आपण शरीराहून वेगळे आहोत. बरं, बसलो तर हे त्याच्या सत्तेनं बसलो का आपल्या सत्तेनं बसलो? सत्ता त्याची आहे, बसवणारे आपण आहे आणि बसलेलं शरीर आहे. इथं 3 आहेत. ज्याच्या सत्तेनं बसू दिलं तो ईश्वर, आणि ज्या मीनं बसवलं तो मी, आणि ज्याला बसविलं ते हे शरीर. आता इथं 3 वस्तू झाल्या ना. मग आपलं ऐक्य देवाशी आहे का देहाशी आहे? बोलावं लागेल. हा, देहाशी आपला संबंध नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, जीवा नाही कुडीचे लाहाते, ये भिन्न भिन्न पंचभूते, रचते खचते संचिते फलकटरिते आसार. जीवाचं आणि कुडीचं अर्थार्थी काहीच संबंध नाही आहे. कसं? देह हाडा मासाची मुळी, त्याला मी म्हणून पोटाळी. ह्या देहाला आपण, हाडामासाच्या गठ्ठ्याला आपण मी म्हणून पोटाळलेलं आहे, कवटाळलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे. वास्तविक देहाचा आणि आपला काही संबंध नाही. म्हणून आपण ह्याला बसवणारे आहोत. पण हे बसणं, भोजन करणं हे जेवता जेवताच गेले बाबा. जेवता जेवता, झोपता झोपताच गेले. म्हणजे नीटच झोपले ना ते. म्हणजे श्वास आपल्या हातात आहे का? अल्प आयुष्य, अल्पभाव, अल्पमती ते नाही आपल्या हाती. अल्पभाव आहे, अल्प आयुष्य आणि अल्पमती. म्हणून आपण कसे आहोत? अल्पमती, म्हणजे थोडीशीच बुद्धी आहे, पण या बुद्धीनं फार मोठं काम होणार आहे. म्हणून तैशी सद्बुद्धी ते थेकोटी, म्हणून जैशी दीपकळिका 10 कोटी. दिवा आणि त्या दिव्यावरची ज्योत फार थोडी आहे, परंतु संपूर्ण घरामध्ये प्रकाशन करायला लागली ना. तशी ही बुद्धी फार थोडी आहे, पण या बुद्धीनं मृत्यू खोटा ठरायला ना, आणि तुम्ही न मरणारे परमात्मा ठरायलात ना. मग ही बुद्धी लहान नसताना लहान समजतात कशाला? म्हणजे आपल्याला काय कळतं? आपल्याला अक्षर फुटत नाही. आणि कोणाला वाटतं की
काय गरज आहे अक्षर फुटायची? इथं जे बराशी खांतात ते आज कीर्तन करतात. म्हणजे महाराजांनी आयुष्यभर 80 वर्षाच्या उपासनेतून निघालेले हे सूत्र आहेत. त्यांनी मठ बांधले नाही, मंदिर बांधले नाही, पण असे कीर्तन करणारे तयार केले. ही त्यांच्या उपासनेचं फळ आहे. म्हणून मंदिर बांधून आणि मठ बांधून मठ्ठ झाले का हृदय मंदिरातला देव दाखवला. हृदय मंदिरातला देव दाखवला की तुम्ही आत्ता इथं न मरणारे प्रत्यक्ष परमात्मा आहात. म्हणून असं आपण काय आहोत? पराधीन आहोत. मग हे कुठलं स्वातंत्र्य आहे? ही सर्व पराधीन उठावे लागे नियमाने, सांग कसे स्वातंत्र्य. हे नियमबद्ध आपल्याला राहावं लागतं ना. 1 तास पोथी म्हणल्यावर 1 तासच घ्यावं लागतं. सकाळी लवकर उठावं लागतं, काकडा भजन करावं लागतं. बाबांनी सुरू केलेला आहे काकडा, मग काकडा भजन करावं लागतं. आणि संध्याकाळी जेवायच्या आधी 2 हरिपाठ घ्यावा लागते. हे नियमानं आहेत ना. मग कुठं स्वातंत्र्य आहे? नियमाताचं अडकलेत ना हे सगळे. मग जो तो आपल्या घरी थोरची जाणावा निर्धारी. जो तो आपल्या घराचा मालक आहे त्याचाच निश्चय आहे. म्हणून घरामध्ये मालकाचं चालतं का कोणा लेकराचं चालतं? मालकाचं चालतं. आणि जे ते आपापल्या घराचे मालक आहेत आणि दुसऱ्याच्या घरावर आपली सत्ता चालवू लागले तर जमत नाही. म्हणजे हा सुद्धा नियम आहे. मग तुम्ही नियमानं घरावर तुमची सत्ता गाजवता. परिद्वंद्व बाधा होय दुरी तो असे स्वतंत्र. परंतु इथं प्रिय अप्रियत्वानं होणारे जे हर्ष म्हणजे आणि शोक आहेत, म्हणजे सुख आणि दुःख. एखादा विषय आवडला तर आनंद होतो, आणि जर आपल्याला भाजी तिखट लागली तर आवडत नाही, खारट झाली तर आवडत नाही, म्हणजे तिथं दुःख होतं. मग हे दुःख व्हायला लागलं तर मग कुठलं स्वातंत्र्य? स्वातंत्र्य म्हणलं तर तो विषय आपल्या मनासारखा व्हायला पाहिजे. आणि मनासारखं संसारामध्ये होत नाही, हेच फार मोठं दुःख आहे. मग कसलं स्वातंत्र्य? जर आपण स्वतंत्र म्हणावं तर मनासारखं व्हावं. आणि मनासारखं कोणाचं झालं? मनासारखे न होता दुःख मोठे. मनासारखं कोणाचंच कधीच होत नसतं. म्हणून संसार आपल्या मनासारखा कसा होईल? सावली आपल्या मनासारखी राहीन का? कारण ती घटकात लहानी होते आणि घटकात मोठी होती. पण काय करायचं? महाराज ती लईच माग माग यायली हो, पण तू कामून भ्यायला लागला? येऊ दे ना, तू मेरे आगे मैं तेरे पीछे, सांज शके रे अखिया नीचे. अरे सकाळ असो का संध्याकाळ असो ती येणारच झाली ना, पण तू कशाला तिला खरी मानायला? मग सावली खरी आहे का ती खरी असण्याचा अनुभव आहे? सावली खरी नाही, सावली खरी असण्याचा अनुभव नाही, पण तुम्ही कशाला खरे मानायलेत? मग सावली सारखंच नाही का हे जगात? म्हणून अभ्राची सावली जाईल लया, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया. म्हणून हा संसार कसा आहे? हा मृगजळासारखा आहे, सावलीसारखा आहे. आभाळाच्या सावळीमध्ये जर तो उभं टाकला तर त्याचं उभं टाकणं कितपत यशस्वी आहे? आभाळ आता आहे, घटक्यात आहे आणि घटक्यात नाही, मग त्याची सावली किती टिकणार आहे? तसं आपण ज्या संसाराच्या भरोश्यावर बसलेलो आहे ते किती काळ आपल्याला सुख देणार आहे? आणि आपण आयुष्य त्याच्यामध्ये खर्चलं. म्हातारं खर्चलं कशात? घर बांधण्यात खर्चलं, लग्न करण्यात खर्चलं, आणि मग शेवटी म्हातारपण हे नातू सांभाळण्यात खर्चलं. म्हातारं समजत खर्चलं म्हणे, आणि स्वतःसाठी आपण किती वेळ दिला? काय काय भजनाशी उरले ते पाहेगा. म्हणून इथं सांगतात ग्रहधन पुत्र कलत्र, दुःखरूप परतंत्र, नाशरूप सर्वत्र, क्षणिक जग आसार. हे जग क्षणिक आहे आणि आसार आहे. त्यात मी कोण हा विचार, त्याच्यामध्ये मी कोण आहे हा विचार करायला पाहिजे. आहे मी हा कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय सांगतात की मी कोण आहे हा विचार करायला पाहिजे. म्हणून मी तो वासुदेव तत्वतः. मी कोण आहे? वासुदेव स्वरूप परमात्मा आहे. हे संतांनी दिलेलं आपलं आय कार्ड आहे, ही पहचान आहे, हे आपलं ओळखपत्र आहे. म्हणून तुझ मज एक उत्तर, तुमचं आणि आमचं एकच उत्तर आहे. तुम्ही वासुदेव आहात, आम्ही वासुदेव आहात. म्हणून तुम्ही राम, आम्ही राम. म्हणून तुम्ही देव, आम्ही देव. मध्ये भेव कशाचे?
जर तुम्ही आम्ही देव आहोत आणि तुमच्यात आमच्यात भेद नाही, तर मग भीती कशाची आहे? आणिक भिन्न प्रकार करी विचार तयाचा. आणि याच्यामध्ये जर भिन्न प्रकार असेल तर तुम्ही त्याचा विचार करून पहा. ग्रहासक्त जो नर तो परतंत्र अपार, त्यान भेटे शास्त्रसार मुक्त प्रकार कोठला. जो घरामध्येच आसक्त आहे, माझं घर 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 करून त्याला घर घर लागली. मग घर कोणाचं आहे? आपलं घर आहे का? हे आपल्यानंतर हे कोणाचं होतं? हे आधी कोणाचं होतं, आता कोणाचं आहे, नंतर कोणाचं राहणार आहे? म्हणून ग्रहासक्त जो नर तो परतंत्र अपार, तो परतंत्र आहे. त्यानं भेटे शास्त्रसार मुक्त प्रकार कोठला. त्याला शास्त्रातलं सारच मिळत नाही तर तो मुक्ती भेटणं लांबच राहिलं. आप पर भिन्न भाव, हा आपला आहे, हा परका आहे, असा त्याच्यामध्ये वेगवेगळा भाव आहे. लोकवणे अंतरी ठाव, लोक जसं सांगते तसंच तो मानायला तयार आहे. खुंटला ते शास्त्र ठाव, भोगी स्वयमेव संसार. तिथं शास्त्र विचाराची प्रवृत्ती शिरत नसते, म्हणून तो कसा झाला? तो संसार म्हणजे बद्धता भोगतो. कृषी धन कार्य साधावी, ऐशी वाटे ज्या मनोभावे. ज्याला वाटते की आपण शेती करावं, भरपूर पैसा कमवावा, तो कर्म कचाटी धावे. त्यानसे स्वातंत्र्य. तो कर्माच्या कचाट जाळ्यामध्ये अडकलेला आहे, त्याला स्वातंत्र्य कुठलं आहे? ग्रहस्थाश्रमी मी थोर, ऐसा वाटे तुझ जोर. तुम्ही सांगतात ना सावता महाराज, मी श्रेष्ठ ग्रहस्थाश्रमी आहे. शेकडो ग्रहस्थ जगी थोर सांडी हा अभिमान. जगामध्ये शेकडो असे ग्रहस्थ आहेत, म्हणून तुम्ही हा अभिमान सोडा. मी अनेक संकर केले, मी सगळी भेसळ केली, असं तुमचं म्हणणं आहे ना. म्हणून तू मजशी दुशिले, म्हणून तुम्ही मला दूषित ठरवलेला आहे ना, दोष ठरवले ना माझ्यावर. मी अनासक्तीने वागले नसे मज देहाभिमान. मी मात्र अनासक्तीने वागलेले आहे. माझ्या अंतकरणामध्ये कुठलीच इच्छा नाही आहे आणि माझ्या अंतकरणामध्ये या देहाबद्दल अभिमान सुद्धा नाही आहे. माझ्या देहाची मज चाड नाही, मला माझ्या देहाबद्दल इच्छा नाही आहे. ऐशी कौतुक तुझ्या देही, असं कौतुक दुसऱ्या देहामध्ये सुद्धा पाहायला भेटणार नाही. अयोग्य बोलसी मजलाही व्रथा तुझे ज्ञान. मला तुम्ही अयोग्य बोललेला आहात, तुमचं ज्ञान फुकट वाया गेलेलं आहे. सावता महाराज वासंती सावता महाराजांना सांगते, श्री गुरु विठ्ठले ज्ञान सांगितले. श्री गुरु विठ्ठलानं तुम्हाला आत्मज्ञान सांगितलेलं आहे. परी संसार पास नाही खुंटले, पण तुमचे अजून संसाराचे पाश बंधन नाही तुटलेलं. व्रथा ज्ञान तुझे झाले नाही गेला आग्रह. तुमचा ज्ञान हे वाया गेलेला आहे. तुमचा हा आग्रह उरलेला आहे, तो आग्रह गेलेला नाहीये. कोणता आग्रह? की अशाच तऱ्हेने वागले पाहिजे, असा पाप पुण्याचा जो तुमच्यावर पगडा बसलेला आहे. तुम्ही म्हणता ना असं वागायला पाहिजे स्त्रियांनी, तसं वागू नये, अशी जी तुमची धारणा आहे ना, तर तुमचा आग्रह गेलेला नाही. वाचा रंभण नामरूप, म्हणजे अनिर्वचनीय मिथ्या हे सगळं नामरूप आहे. कारण हे मायेचं आहे. नाम आणि रूप मायेचं आहे आणि चैतन्याचं सत चित आणि आनंद हे तीन आपले आहेत. तेची हे संसार स्वरूप, हे संसाराचं स्वरूप आहे नाम आणि रूप. कोण कोटीले हे माप कैसे पहा लावशी. तुम्ही कोण आहात, कुठले आहात, हे माप कुठे लावायला लागलेत तुम्ही? विषय ज्ञान तुझशी कळे. तुम्हाला फक्त विषयाचं ज्ञान झालेलं आहे. सत्व प्रवेशाने आगळे. सत्व प्रवेशनं हे वेगळं कार्य आहे. विषय ज्ञान पूर्ण पाजळे कैचा मुक्त अशी. तुमच्या अंतकरणामध्ये फक्त विषयाचं ज्ञान आहे. तुम्ही कशामुळं मुक्त आहेत असं आम्ही समजावं. वासंती सावता महाराजांना बोलत आहे. शून्य हृदय वास करावा. शून्य हृदयामध्ये म्हणजे जिथं शून्य आहे अशा अंतकरण वृत्तीनं वास करावा. म्हणून तिथं काय सांगितलेलं आहे? सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे त्रिकूट शिखरी गा दान मिळे आई ते. म्हणून सुखे मी निजलो गा शून्य सारोनी तेथे. मग तिथं काहीच नाही का? आहे. मग तिथं शून्य आहे का? नाही. कारण शून्य आहे म्हणणारा शून्य नाही, म्हणजे तो
अस्तित्व रूप आहे, पण त्याला शून्य म्हणता येत नाही. म्हणून अशा पद्धतीनं तुम्ही वास करावा. हा माझा यती ठेवा, मी योगी आहे आणि हाच माझा ठेवा आहे. कोण चुकी मज दावा, हो सावता महाराज. सावता महाराज, माझं कुठं चुकलं तुम्ही सांगा आता. शरीराने नाही कृती केली, मी शरीरानं काही कृती केलेली नाहीये. वाईट गोष्ट काय घडली, मग वाईट गोष्ट अशी कोणती घडली माझ्या हातानं. जरी माणिसी घडली तरी बोलणे व्रथा. आणि जरी तुम्ही मानत असतान की माझ्याकडून चूक झाली, तर हे तुमचं बोलणं मिथ्या आहे, खोटं आहे. ऋषी समश्रेष्ठ समाजी, मी ऋषी सारखा समाजामध्ये श्रेष्ठ आहे. अयोग्य बोलताशी आजी, तुम्ही आज मात्र अयोग्य बोललेले आहेत. तुम्ही समाजामध्ये ऋषीसारखे श्रेष्ठ शोभलेले आहेत. तुमचं ज्ञान पवित्र आहे, कारण तुम्ही आत्मज्ञानी आहात. मर्यादशील श्रेष्ठ कुला योग्य जी, भर समाजी बोलणे. आणि भर समाजामध्ये तुम्ही मला मर्यादाशील असून सुद्धा अयोग्य असं म्हटलेलं आहे. गुरु समश्रेष्ठ थोर, तुम्ही गुरुसारखे श्रेष्ठ आहात, थोर आहात. पवित्र जन विशेष चतुर, तुम्ही जनामध्ये पवित्र आहात, चतुर आहात. यापुढे स्त्री संबंध विचार, हे बोलणे अयोग्य. आणि याच्यापुढे तुम्ही स्त्री संबंधाबद्दल जे विचार मांडलेले आहेत ते अयोग्य आहेत, असं तुम्ही बोलायला नाही पाहिजे. मी सर्वदा अलिप्त असे, मी सगळ्यामध्ये राहून कशी आहे, अलिप्त आहे. आणि तुझं स्पर्श भासे, तुम्हाला वाटतं की मी विषयामध्ये आसक्त आहे, असं तुम्हाला भासायला लागलं. पोकळ तुझे ज्ञान झालेसे, पूर्ण नाशिलासे संसार. परंतु तुमचं या बाबतीतलं जे ज्ञान आहे ते खोटं ठरलेलं आहे आणि तुम्ही संसार नष्ट केलेला आहे. गृहस्थाश्रम पूर्ण न घडे, गृहस्थ आश्रम हा पूर्ण रूपानं घडत नसतो. संन्यासत्व नाही रोकडे, आणि संन्यास सुद्धा रोकडं घडत नाहीये. त्रिशंकुपन हे उघडे झाले तुमचे महाराज. असं तुमच्या मनामध्ये जो संशय आहे ना, तो सगळा आता उघड झालेला आहे महाराज. तुमच्या मनामध्ये संन्यास आणि गृहस्थ आश्रमामध्ये भेद आहे, ते तुमचा भेद गेलेला नाही आहे. जरी तू मुक्त असता, तुम्ही म्हणता की मी मुक्त आहे, तरी कैचा संकर होता. मग तुमच्या अंतकरणामध्ये ही भेसळ कशी काय झाली. प्रकृती पुरुष संबंध वार्ता सर्व काळ अघटित. ही प्रकृती आणि पुरुषाचा जो संबंध आहे ना, हा घडणं सर्व काळ अघटित, हा अघटित घटना आहे. अघटित घटना पटियसी माया. ही माया काय करत असते, जी घटना अघटित आहे ती घडवून दाखवते, म्हणून ही माया आहे. म्हणून नव्हे तेची कैसे दिसू लागरे, नाही तेची कैसे दिसू लागले, नव्हे तेची कैसे झाले रे. म्हणून नाही तेच दिसायला लागलं ना, संसार नाही पण दिसायला लागला आणि परमात्मा आहे पण दिसेना. म्हणून ही काय आहे, ही मायेची वेगळीच करणी आहे, अघटित करणी आहे. म्हणून आणि सांगदेवांना सुद्धा ज्ञानोबराय सांगतात की प्रगटे तव तव न दिसे आणि लपे तव तव आभासे. ज्या ज्या वेळेस आत्मा प्रगट होतो त्या त्या वेळेस जगाचा भास लोप पावतो, आणि ज्या ज्या वेळेस परमात्मा लपतो त्या त्या वेळेस जगाचा भास उदय होतो. ना प्रगाटा ना लपाला न खोमता, जो तो प्रगटही नाही आणि लपलाही नाही, पण त्याच्यामध्ये काही बिघाड झालेला नाही. म्हणून हे मजची स्तव जाहले, परिम्या नाही केले, ऐसे जाणे जेणे जाणितले तो सुटला गा. या संसार चक्रातून कोण सुटलं, स्वतः भगवान सांगतात. ही माझ्यापासूनच झालेलं आहे, पण मी काही केलेलं नाही. स्वप्न तुमच्यापासून झालेलं आहे बाबा, पण तुम्ही पाडलेलं नाहीये. आणि जर तुम्ही पाडलं म्हणावं तर तुम्हाला जसं पडायचं तसं पाडता आलं पाहिजे. मग स्वप्न तुम्ही ठरवलेलं पडतं का कसंच्या कसं पडतं, कसंच्या कसं बी पडतं, मग ते आपल्या अधीन नाहीये. तसं हे जग आपल्या अधीन नाहीये. म्हणून हे माझ्यापासूनच झालं, पण मी काही केलेलं नाही असं ज्यानं जाणलं तो या संसार चक्रातून सुटला. सर्व काळ अघटित आत्मा हा सद्रूप असे. आत्मा कसा आहे, सत्य आहे, सद्रूप आहे. प्रकृती तेथे मिथ्या भासे. प्रकृती मात्र इथं कशी आहे, मिथ्या भासायला लागलेली आहे.
संयोगाने शंकर होत नसे तो एका प्रकार, आणि संयोगानं यांचं मिलन झाल्यामुळं भेसळ होत नाही तो प्रकार कसा आहे तो सावता महाराज तुम्ही ऐका. आता वासंती सावता महाराजांना हा प्रकार सांगत आहे. प्रकृती पुरुषाचा विवेक नसे, म्हणजे सत्य आणि असत्याचं ज्ञान ज्याला नाहीये. देह व आत्मा एक भासे, देहच मी वाटायला लागला, देहच आत्मा वाटायला लागला, एक वाटायला लागलं. वर्णाभिमान धरीत असे त्यासे शंकर, जो मी गृहस्थ आहे, वानप्रस्थ आहे, संन्यासी आहे, ब्रह्मचर्य आहे, असा जो वर्णाचा अभिमान धरतो तिथं शंकर झाले आहे समजावं, तिथं भेसळ झालेली आहे अशी समजावं. आप पर विचार करी, जो आपला आणि परक असा विचार करतो. भिन्न भाव असे अंतरी, म्हणजे अंतकरणामध्ये भेदभाव आहे ज्याच्या अंतकरणामध्ये. कोण कोठील विचारी त्या असे शंकर, तुम्ही कुठले आहेत, तुम्ही कोण आहेत असं जो विचार करतो ना, तर तिथं भेसळ झालेली आहे. आप माझी अशी असे समज, माझी अशी समज आहे, आत्म्या व्यतिरिक्त न दिसे मज, मला आत्म्याशिवाय दुसरे काही दिसत नाही, देवाशिवाय मला काही दिसत नाहीये. तेथे कैचे शंकर काज सांगा महाराज, आपण तिथं कशी भेसळ झाली महाराज सांगा बरं. आता सावता महाराज तुम्ही इथं कुठं भेसळ झाली. मुक्ताचे आश्रम धर्म, जे मुक्त आहेत त्यांचा आश्रम त्यांचे धर्म, त्यापासून भिन्न परम, आणि त्याच्यापासून आम्ही भिन्न आहोत. मग कैचा शंकर भ्रम मज सांगा तुम्ही हो. मग इथं कुठं भेसळ झालेली आहे, कुठं भ्रम झालेला आहे सांगा सावता महाराज. वासंती सावता महाराजांना विचारत आहे. माझा नसे भिन्न वर्ण, माझा वेगळा वर्ण नाहीये. तुझ्या जातीची मी पूर्ण, मी तुमच्याच जातीची आहे, कारण तुम्ही देव आम्ही देव, कुठं जात वेगळी आहे. पवित्र कुळ माझे जाण वासंती जाण मम नाम, माझं कुळ पवित्र आहे आणि वासंती हे माझं नाव आहे. योग्य भरतार नाही मिळाला, मला मनासारखा पती मिळालेला नाहीये. द्रव्य आशा मज नसे, मला पैशाची आसक्ती नाहीये, मला इच्छा नाहीये पैशाची. लबाडी मज ठाऊक नसे न करी धर्मशंकर, मी लांड्या लबाड्या केलेल्या नाहीये, म्हणून मला तुम्हाला असं वाटत असेल की मी वाद घालते आणि धर्माची प्रस्थापना करते, आत्मज्ञान सांगून आपलं मत पटवते लोकांना आणि मी पैसे कमवत असन असं तुम्हाला वाटत असन, पण माझ्या अंतकरणामध्ये द्रव्याची आसक्ती नाहीये. योग्य भ्रतार नाही मिळाला म्हणून धरिले ब्रह्मचर्याला, म्हणून मी ब्रह्मचारी सद्गुरूला शरण गेलेले आहे. मोक्षदाता गुरु केला यती धर्म पाळीत असे, मोक्षदाता असा गुरु केलेला आहे आणि मी योगी धर्म पाळत असते. योगी लोक जे धर्म पाळतात त्या धर्माचं पालन मी करते. माझा खोटा वेश नसे, माझा हा जो वेश आहे ना, भगवे कपडे धारण केलेले आहे, हा वेश खोटा नाहीये. द्रव्य आशा मज नसे, लबाडी मज ठाऊक नसे न करी धर्मशंकर, मी धर्माची कधीच भेसळ केलेली नाहीये. मोक्ष धर्म ठिकाण थोर, हे मोक्ष जे ठिकाण आहे तर ते श्रेष्ठ आहे. अगम्य त्याचा प्रकार, तो जो प्रकार आहे तो कोणाला सहसा कळत नाही. करोनी धर्म निष्काम थोर न करिता बद्ध असती, परंतु धर्म निष्काम बुद्धीने जे करत नाहीत ते मात्र बद्ध आहेत. 60 खंड्या भक्षी अन्न तो दुर्वास उपाशी पूर्ण, 60 खंड्या अन्न भक्षून सुद्धा दुर्वासा ऋषी उपाशी आहेत. 16 सहस्त्र नारीस भोगदान तो कृष्ण ब्रह्मचारी, 16,000 बायका भोगून सुद्धा कृष्ण ब्रह्मचारी कसा. जर तो ब्रह्मचारी असेल तर मला वाट दे, गंगामाईनं ताबडतोब वाट दिली. मग ते म्हणले तिकडून येताना म्हणले, जर मी 16 खंड्या अन्न भक्षून जर दुर्वास ऋषी उपाशी असतील तर तुला गंगामाई वाट देईन. की लगेच गंगानं काय दिली, वाट दिलेली आहे. हे कसं काय, हे असंच आहे. कारण आपण करून सुद्धा आकर्ता आहोत, प्रकृतीच्या करण्यामध्ये आपण आकर्म आहोत. म्हणून नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्मफले स्पृहा, कर्म करून सुद्धा आपण त्या कर्माचा जर अभिमान घेतला नाही, आसक्त बुद्धीने ते कर्म केले नाही तर त्या कर्माचं फळ आपल्याला मिळत नाही.
परंतु बाबा निष्काम बुद्धीनं कर्म करणं हे अवघड जातं, जड जातं. कारण पावल्याला आपल्याला इच्छा आहेत, भरपूर इच्छा आहेत, पैसा मिळावा हाच हेतू आहे आपला. म्हणून हे कर्म निष्काम बुद्धीनं व्हायला पाहिजे. मुक्त स्थिती अगम्य थोर. ही मुक्त स्थिती अगम्य आहे पण श्रेष्ठ आहे. नियम बंधन असे प्रकार, याच्यामध्ये नियम किंवा बंध असा प्रकार नाही. लोक आपुले अनुभव सार भिन्न प्रकारे कथिती. परंतु लोक आपले प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. शास्त्राचे ज्या नियमन तो मुक्त कसा पूर्ण. जो शास्त्राचे नियमामध्ये राहून अडकलेला आहे तो स्वतंत्र कसा मानावा. परतंत्र स्त्री हे प्रमाण सांगा मज कोठले. मग तुम्ही म्हणता की स्त्री परतंत्र आहे, तर हे प्रमाण कुठलं आहे सांगा. सावता महाराज सांगा, बोला. मज नशे पक्षाभिमान. मला कुठल्याही पक्षाचा अभिमान नाही आहे. मज नशे वादभूषण. मला वाद घालण्यामध्ये सुद्धा भूषण मोठेपणा वाटत नाही आहे. मुक्त स्वरूप मज प्रमाण सत्यसार वाटते. परंतु मुक्त स्थिती हीच मला प्रमाण वाटते, सत्यसार वाटते आणि हेच जीवनातलं सत्य आहे. सत्पुरुष ब्रह्मवेत्ते तेजी. सत्पुरुष जे ब्रह्मवेत्ते आहेत त्यांचं तेज काही वेगळंच आहे. अयोग्य लगट कथिताजी. तुम्ही त्यालाच लगट अयोग्य असं संबोधन करतात. ही बंधने असती कोणाजी ते आपण विसरला. ही बंधन कोणाला असतात हे आपण सावता महाराज पूर्णतः विसरलेले आहात. तुम्हावरी जय मिळवावा हा नसे इच्छा भाव. मुक्त स्वरूप पूर्ण ठेव ती समजावी अंतरी. तुम वाद घालून मी तुम्हाला जिंकावं अशी माझ्या अंतकरणामध्ये इच्छा नाही आहे. पण मुक्त स्वरूप पूर्ण ठेव. तुम्ही मुक्त आहात तर ते ज्ञान मला समजून घ्यायचे ही माझी इच्छा आहे. ती समजावी अंतरी. ती मला समजावी, लक्षात यावी, एवढाच माझा हेतू आहे. मी प्रसन्न झाले अंतरी, पण मी अंतकरणातून मनातून प्रसन्न झालेले आहे. सावता महाराज आतिथ्य केले श्रेष्ठ प्रकारे. तुम्ही माझा आदर सत्कार केलेला आहे, श्रेष्ठ उत्तम पद्धतीने केलेला आहे. मी राहते निर्जनपुरी तैसे अंतर तुझे हे. मी निर्जन स्थळी राहते तसं तुमचं अंतकरण पवित्र आहे, शुद्ध आहे. श्रेष्ठ निर्जन अंतर. तुमचं अंतकरण कसं आहे, श्रेष्ठ आहे. वासस्थळ श्रेष्ठ थोर. तुम्ही ज्या ठिकाणावर आहेत ते ठिकाण श्रेष्ठ आहे, म्हणजे आत्मस्वरूपावर तुम्ही जागे आहात. सुखाने राहीन रात्रभर उद्या जाईन निघून. आणि मी सुखानं आनंदानं रात्रभर तुमच्या घरी राहणार आहे, मुक्काम करणार आहे आणि मग सकाळी निघून जाणार आहे. अर्थपूर्ण श्रेष्ठ भाषण सावत्याने ऐकिले संपूर्ण. त्यात नसे उणेपण स्तब्धपूर्ण झालासे. अर्थपूर्ण असं श्रेष्ठ भाषण आहे हे सावता महाराजांना वासंतीनं सांगितलेलं भाषण. सावत्यांनी ऐकले संपूर्ण. सावता महाराजांनी संपूर्ण एकाग्र चित्तानं ऐकलेलं आहे. त्यात नसे उणेपण स्तब्धपूर्ण झालासे. ह्याच्यामध्ये काहीच कमीपणा नाही. हे ऐकून सावता महाराज स्तब्ध झाले. मुक्ताचे श्रेष्ठ सार. हे मुक्तानं सांगितलेलं श्रेष्ठाचं सार आहे. संवाद हा ज्ञान गंभीर. हा जो संवाद आहे हा ज्ञानाचा गंभीर असं, म्हणजे लक्षपूर्वक आपण ऐकायला पाहिजे, एकाग्र चित्तानं ऐकायला पाहिजे. करीती जे विचार थोर त्याशी थार लागत असे. जो पूर्ण विवेक करल, विचारपूर्वक श्रवण करल त्यालाच हे लक्षात येणार आहे. विषयी जे कामासक्त त्यान कळे हे यथार्थ. बुद्धी होय त्याची भ्रमित उपजे अर्थ विषयी. जे विषयामध्ये आसक्त आहेत त्यांना हे विचार मात्र कळणार नाही. बुद्धी होय त्याची भ्रमित. त्याची बुद्धी भ्रमित होणार आहे. उपजे अर्थ विषयी. त्याच्या अंतकरणामध्ये फक्त केवळ विषयाचीच इच्छा निर्माण होणार आहे. लोकातील काम सुख सार. लोकामध्ये जे काम सुख आहे परतंत्र नाश कर. ते परतंत्र आहे आणि त्याच्यामध्ये नाश होत असतो. मोक्ष सुख श्रेष्ठ अपार निरुपम वरिष्ठ. मोक्ष सुख मात्र श्रेष्ठ आहे आणि ते लाभेत निरुपम वरिष्ठ. त्याला उपमा देता येत नाही असं श्रेष्ठ आहे. मनुष्य जन्माचे सार्थक थोर. हे विषय ऐकल्यानंतर मनुष्य जन्माचं सार्थक होत असतं. ते हे मुक्तपण सार. शास्त्र विहित श्रेष्ठ फार लाभे थोर पुण्य. हे शास्त्रानं सांगितलेलं हे पुण्य रूप असं संवाद आहे. ज्या मुक्तपणाचे आसन
मुक्तपणाचेच व्यवहार संपूर्ण. ज्यानं मुक्त स्थितीला जो प्राप्त झालेला आहे तर त्याचे व्यवहार सुद्धा सगळे मुक्त पद्धतीनं होतात. ज्ञानसे भिन्नपण थोर ज्ञान त्याचेची. ज्याला भिन्नपण म्हणजे वेगळंपण असं काही उरलेलं नाही त्यालाच हे श्रेष्ठ ज्ञान लक्षात आलेलं आहे. मुक्तची मुक्ता ओळखे. मुक्त पुरुषाला मुक्तच ओळखत असतो. येर सकळ पारखे. बाकी सगळे त्याला पारखी आहेत. संगतीने अंतर देखे एरवी चुके सोयही. त्या संगतीत राहिल्यानंतर मग मुक्त स्थिती लक्षात येत असते. म्हणून ज्ञानोबा एके ठिकाणी सांगतात, जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता. जैसे दीपे दिसे पाहता निज वस्तू. जसं दिवा घेतल्यावर आपल्याला जी वस्तू पाहिजे ती दिसत असते तसं मुक्त पुरुषाच्या संगतीत राहिल्यानंतर आपलीच मुक्तता लक्षात येत असते. आपणच मुक्त आहोत असं लक्षात येत असतं. हा यथार्थ संवाद जाणती त्या लाभे ही पंगती. हा जो संवाद आहे, हे जे बोलणं आहे, हे ज्यानं यथार्थ रूपानं लक्षात घेतलं त्यालाच या पंक्तीमध्ये बसण्याचा योग येतो. प्रेमे अंतरी ओसंडती सुखी होती अखंड. अंतकरणामध्ये प्रेम उचंबळायला सुरुवात होती आणि अखंड तृप्तीचा अनुभव येतो. देश काळ मावळे भेद. देश काल वस्तू भेद मावळला. आत्मा निर्वाळला स्फटिक जैसा. अंतरी ज्ञान उपजे प्रबोध. उपजे अंतरी ज्ञान प्रबोध. अंतकरणामध्ये ज्ञान प्रगट होत असतं. नासे जन्म मरण अगाध दुःखाधिक सकळ. आणि जन्ममरणाचं हे दुःख नष्ट होऊन सुखाचा काय होतो, झरा फुटतो. ही संवाद ज्ञानगंगा. ही संवादाची ज्ञानगंगा आहे. म्हणून प्रेम की गंगा बहाते चलो. ज्योत से ज्योत जगाते चलो. अनुभवे आणावी उपयोगा. हा स्वतः अनुभव घेऊन उपयोगात आणावी. पवित्रपणा चोख अंगा संवाद स्नाने आणावा. पवित्रपणा चोखपणा स्पष्टपणा आपल्या अंगामध्ये आणावा. कारण हा संवादरूपी स्नानामध्ये आपण काय व्हायला पाहिजे, बुडून निघायला पाहिजे. येथे होती जे पुनीत त्या लाभे वैराग्य प्रख्यात. इथं जे या स्नानामध्ये पुण्यवान होणार आहेत त्यांना वैराग्य लाभून मोक्षकामी होती रत. थोर अनर्थ चुकेल. ते मोक्षकामामध्ये मग्न होऊन त्यांचा अनर्थ टळणार आहे, चुकणार आहे. परमार्थाचे मुख्य सार आपले शोधावे अंतर. परमार्थाचं मुख्य सार आहे काय, की आपलं अंतकरण आपण शोध घ्यायला पाहिजे. मोक्षशास्त्र श्रेष्ठ थोर श्रीगुरु ते विचारावे. आणि श्रीगुरुला शरण जाऊन मोक्ष काय आहे, शास्त्र काय आहे हे विचारायला पाहिजे. आपुले मतीने जे वागती. आपल्या बुद्धीनं जे वागतात ना त्या नकळे कल्पांती. त्याला कल्पांमध्ये सुद्धा कळणार नाहीये. सद्गुरु विन ज्ञान प्राप्ती नाही. नाही त्रिवाचा. सद्गुरु शिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. हे त्रिवार सत्य आहे. म्हणून सद्गुरु विनायक साखरे यांनी मज कथिले निरे. ते कथिले श्रेष्ठ प्रकारे परिसा चतुर सज्जन हो. हे सद्गुरु विनायक साखरे महाराजांनी मला हे निक असं ज्ञान मला सांगितलेलं आहे. आणि ते श्रेष्ठ ज्ञान तुमच्या समोर, तुम्ही चतुर सज्जन आहेत, तुमच्या समोर मांडलेलं आहे. आणि हेच ज्ञान सावता महाराजांनी या ग्रंथाच्या रूपानं तुम्हाला आम्हाला प्रगट केलेलं आहे. म्हणून सावता हे ज्ञानाचा सागर आहे. सावता माझा ज्ञानाचा सागर. शेतकऱ्याला तूच दिला धार. निष्काम कर्म करावे नाम विठ्ठलाचे घ्यावे. निष्काम कर्म करावे नाम विठ्ठलाचे घ्यावे. तेने तुटे रे बंद हे भवाचे. सावता माझा ज्ञानाचा सागर. शेतकऱ्याला तूच दिला धार. सावता महाराजांनी शेतकऱ्याला आधार दिलेला आहे. आणि 2 सूत्र जीवनामध्ये सांगितलेले आहे की निष्काम बुद्धीनं कर्म करावं आणि नाम मात्र विठ्ठलाचं घ्यावं. यानं काय होणार आहे याची फलश्रुती सांगतात. तेने तुटे रे बंद हे भवाचे.
सावता माझा ज्ञानाचा सागर, शेतकऱ्याला तूच दिला धार. अशा पद्धतीनं सावता महाराजांनी हे जीवन जगण्याचे सूत्र सांगितलेले आहेत. आणि याच्यामुळं बंधनाचं जे बंध आहे, तर ते बंधाचं जे भवाचं जे बंधन आहे ते तुटणार आहे. येणे तुटती बंधन, भवाचे बंधन, येणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. साधन साध्य होतं म्हणजे नरदेहाला येणं सार्थक ठरतं. इति श्री सावता महात्म्य भिकुणे कथिले सत्य, श्रवण करोत भाविक भक्त दशमोध्याय रसाळहा. अशा पद्धतीने हे सावता महाराज महात्म्य हे भिकुण सत्य सार सांगितलेलं आहे. श्रवण करोत भाविक भक्त दशमोध्याय रसाळहा. हा रसाळ 10वा अध्याय भाविक भक्तांनी ऐकावा. इति श्री सावता महाराज महात्म्य वासंती सावता परीक्षणम नाम दशमोध्यायः. श्री कृष्णार्पणमस्तु. श्री सावता महाराज की जय. या पद्धतीनं इथे वासंती सावता महाराजांची परीक्षा घेते हा अध्याय पूर्ण झालेला आहे. राहिलेला विषय उद्या 11व्या अध्यायाला सुरुवात करू. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय.